पुणे, ज्याला आपण विद्येचं माहेरघर आणि संस्कृतीची राजधानी म्हणतो, तेच पुणे आज नराधमांच्या कृत्यामुळे हादरून गेले. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनांची मालिकाच पुण्यात सुरू झाली. वासनंद नराधमांनी आता लहान लेकरांनाही सोडलेलं नाहीये. भोर नसरापूर येथील 3.5 वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येची घटना ताजी असतानाच आता पुण्यातील पर्वती पायथा परिसरात 9 वर्षांच्या चिमुरडीसोबत घडलेल्या प्रकाराने संपूर्ण महाराष्ट्र संताप व्यक्त करतोय. नेमकं काय घडलंय पुण्यात? या कायद्याचा धाक संपलाय का? आणि आपल्याच नात्यातील माणसं जेव्हा भक्षक बनतात तेव्हा समाजाने कोणावर विश्वास ठेवायचा? पुण्यातील पर्वती पायथ्याशी असलेल्या जनता वसाहतीतील भवानीनगर भागात काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. येथे एका 50 वर्षीय नराधम आजोबाने स्वतःच्याच 9 वर्षाच्या सख्ख्या नातीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना 5 मे रोजी रात्री 8:30 ते 9:30च्या सुमारास घडली. अंबादास यल्लप्पा जाधव असं या नराधमाचं नाव आहे. पीडित मुलीची आई मजुरी कामासाठी बाहेर गेली होती, त्यामुळे तिने आपल्या मुलीला विश्वासाने आजोबांकडे सोडलं होतं. मात्र या आजोबांनी आपल्या नातीवरच 9 वर्षांच्या निष्पाप नातीवर त्याची नजर बिघडली. त्याने आपल्या नातवाला खाऊसाठी पैसे देऊन बाहेर पाठवलं आणि त्यानंतर घरात नातीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. नशिबाने शेजारी राहणाऱ्या एका जागरूक महिलेला चिमुरडीच्या रडण्याचा आवाज आला. त्या महिलेने धाडस दाखवून घरात डोकावून पाहिलं असता हा घृणास्पद प्रकार उघडकीस आला. तिने आरडाओरडा करून स्थानिकांना गोळा केलं, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर जनता वसाहतीतील वातावरण प्रचंड तापलं होतं. संतप्त नागरिकांनी नराधम आरोपीला पकडून बेदम चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. पर्वती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेची माहिती मिळताच मार्शल तातडीने घटनास्थळी पोहोचलं आणि त्यांनी आरोपीला जमावाच्या तावडीतून सोडवून ताब्यात घेतलं. पोलिसांनी या प्रकरणात अत्यंत गंभीर दखल घेत भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. आरोपी अंबादास जाधव याच्यावर कलम 64, 66, 75 आणि पोक्सो कलम 6 व 10 नुसार गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली. पीडित बालिकेला तातडीने ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं होतं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीवर शारीरिक इजा झालेली नसली तरी हा अटेम्प्ट टू रेप म्हणजेच बलात्काराचा प्रयत्न असल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केलाय. सध्या त्या चिमुरडीला डिस्चार्ज मिळाला असून तिची प्रकृती स्थिर आहे. मात्र या घटनेने तिच्या मनावर झालेला आघात कधीही न भरून येणार आहे. पर्वतीच्या घटनेच्या 2च दिवस आधी बिबवेवाडी परिसरातही अशाच प्रकारची एक घटना समोर आली होती. तिथेही एका 9 वर्षाच्या मुलीची छेड काढल्याचा आरोप गोरख कामटे नावाच्या व्यक्तीवर करण्यात आला. तेथेही स्थानिक नागरिकांनी संशयिताला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. मात्र या घटनेत एक भीषण सामाजिक वास्तव समोर आलं, ते म्हणजे अद्याप अधिकृत तक्रार दाखल झालेली नाहीये. मुलीच्या कुटुंबाला समाजात बदनामी होईल अशी भीती वाटते. हीच ती मानसिकता आहे ज्याचा फायदा गुन्हेगार घेतात. एका बाजूला नराधमांचा वाढता सुळसुळाट आणि दुसऱ्या बाजूला भीतीपोटी गप्प बसणारी कुटुंब. यामुळे पुण्यात गेल्या 3 दिवसात 3 मोठ्या घटना समोर आल्यात. 1 मेला दक्षिण महाळुंगे येथे झालेला अत्याचार असो वा नसरापूरची घटना, पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. पुण्यातील या घटनांनी हे स्पष्ट केलंय की आता केवळ घराबाहेरच नाही तर घराच्या आतही आपली मुलं सुरक्षित आहेत का, असा प्रश्न पालकांना पडलाय. प्रशासनाने या प्रकरणांचा तपास फास्ट ट्रॅकवर करून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी नागरिकांकडून होते. जर आपण आजही बदनामीच्या भीतीने शांत बसलो तर या नराधमांचं धाडस अजून वाढेल. त्यामुळे अशा घटनांमध्ये पीडित कुटुंबांनी पुढे येणं आणि गुन्हेगारांना धडा शिकवणं काळाची गरज आहे. तुम्हाला या वाढत्या गुन्हेगारीबद्दल काय वाटतं? प्रशासनाने नेमकी काय पावले उचलली पाहिजेत? तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राईब करा. धन्यवाद.